नमस्कार मंडळी. एका नवीन आणि उमेदीच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये एक आहे प्रवास वर्णन. प्रवास वर्णन हा एक असा साहित्य प्रकार आहे जो एका विशिष्ट वाचक वर्गाला खूप आवडतो, तर बरेच जण त्याच्या वाटेलाही फिरकत नाहीत. माझ्या अभिवाचनाचा जो उद्देश आहे की सर्वसमावेशक साहित्य श्रोत्यांपर्यंत पोहोचावं आणि ज्या साहित्य सागराचे तुषारही आपण अंगावर घेतलेले नाही आहेत त्यात चिंब भिजवून टाकावं आणि त्यासाठी भिजण्याची संधी प्रत्येकाला मिळावी आणि त्यांनी सगळे साहित्य प्रकार आपलेसे करावेत. त्यासाठी मी निवडलं आहे आज हे साहित्य प्रवास वर्णनाचं. या प्रवास वर्णनात मी सुभाष भेंडे लिखित एक प्रवास वर्णन असलेला ललितलेख निवडला आहे. सुभाष भेंडे यांनी 1977-78मध्ये युरोप ट्रिप केली होती आणि 1979मध्ये त्यांनी या युरोप ट्रिपच्या प्रवास वर्णनाचे काही लेख लिहिले होते, ज्याचं नंतर एक पुस्तक प्रकाशित झालं. युरोप प्रवासात असताना लंडन येथील वास्तव्यासंदर्भातील हा लेख आहे. तो काळ आजच्या मानाने जुना होता म्हणून संदर्भही जुने असतील आणि खास सुभाष भेंडे टच आहे, त्यामुळे जास्त मजा येईल. तर ऐकूयात ललित, दोरी तुटलेले असंख्य पतंग. लेखक सुभाष भेंडे, अभिवाचन आदिती पालिमकर. आपल्या देशात माणसापेक्षा जनावरांना अधिक किंमत आहे हे सांगताना माझा एक प्राध्यापक मित्र गमतीदार उदाहरण देतो. जाफराबादहून म्हणे काही म्हशी रेल्वे वॅगननं मुंबईला आणायच्या असतील तर रेल्वेचे कडक नियम आहेत. एका वॅगनमध्ये एका म्हशीसाठी विशिष्ट स्क्वेअर मीटर्स जागा मोकळी ठेवावी लागते. त्या हिशोबानं एका वॅगनमध्ये 4 ते 5 म्हशी घालून न्यायला क्लार्क परवानगी देतो. गुरांसाठी, घोड्यांसाठी ते नियम आहेत आणि माणसांसाठी? आपल्याकडे माणसांसाठी काहीही नियम नाहीत. मुंबईच्या लोकलमध्ये डब्यात माणसं अशी ठेचून भरलेली असतात की मुंगीला आत शिरायला वाव नसतो. मात्र दर स्टेशनवर माणसं शिरतच असतात. फक्त 20 लोकांनी बसावं या हास्यास्पद पाटीच्या नाकावर टिच्चून 5 पट लोक डब्यात लोंबकळत असतात. तात्पर्य, माणसापेक्षा भारतात जनावरांची अधिक कदर केली जाते. इंग्लंडमध्ये वेगळी परिस्थिती आहे. तिथली माणसं जनावरांना माणसांसारखी वागवतात आणि कल्याणकारी राज्याकडून नागरिकांना लाडावलेल्या जनावरांप्रमाणे वागणूक मिळते. कुत्र्या मांजरांसारख्या पेट्सचं इंग्रज माणसाला भारी कौतुक. डॉग फूड आणि कॅट फूड या जाहिराती टीव्हीवर बटर चीजच्या जाहिरातींच्या बरोबरीने मिरवत असतात. एडबाज लोकरी स्वेटर घालून फुटपाथवरून दुडू धावणारा कुत्रा आणि सकाळचं कोवळं ऊन खात बसलेली निळ्या डोळ्यांची गुबगुबीत मांजरी ही दृश्य नेहमीचीच. हे मांजरही शिस्तप्रिय मालकाच्या तालमीत तयार झालेलं. शेजारी पाजारी बाहेरच्या बाजूला दुधाच्या भरलेल्या बाटल्या तिष्ठत उभ्या असतात, पण गोरी मांजर तिकडे ढुंकून पाहत नाही. इंग्रजबाई पोर 1 वर्षाचं झालं म्हणजे रात्री गुड नाईट करून त्याला वेगळ्या खोलीत झोपवते आणि कुत्रं पोटाशी घेऊन स्वतःच्या बेडरूमकडे वळते. इंग्लंडमध्ये जेव्हा हमरस्ते बांधायचं काम सुरू झालं तेव्हा काही रस्ते जंगलातून, वन्य प्राण्यांच्या राज्यातून जात होते असं आढळून आलं. अनेक वन्य प्राणी नेहमीप्रमाणे रस्त्याच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जाणार आणि हमरस्त्यावरून ताशी 100-150 किलोमीटर वेगानं धावणाऱ्या मोटारीखाली सापडून नाहक प्राणाला मुकणार हे लक्षात येताच इंग्रज माणूस काळजीत पडला. मग त्यानं वन्य प्राण्यांची वस्ती कुठं असते याचा शोध केला. त्या ठिकाणी आसपास हमरस्त्याखालून बोगदे काढले आणि जनावरांना एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे निर्वेध जाता येईल अशी सोय केली. पावसाळा सुरू झाला की बेडकांचा अंडी घालण्याचा सीझन सुरू होतो. यावेळी विद्यार्थी हातात बादली घेऊन फिरत असतात. बेडकांना बादलीत घालून हे विद्यार्थी त्यांना नदीकाठी सुरक्षित आणून सोडतात. हा सगळाच प्रकार मोठा गमतीदार आहे. इंग्लंड हे खऱ्या अर्थानं कल्याणकारी राज्य आहे. तिथल्या नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजनेखाली ज्या सुविधा मिळतात त्या युरोपमधील कोणत्याही अन्य देशामधील नागरिकांना क्वचितच मिळत असतील. बेकारांना त्यांच्या उपजीविकेपुरता भत्ता सरकारकडून मिळतो.
एवढंच नव्हे तर मुलांचं शिक्षण संपेपर्यंत प्रत्येक मुलाला आठवड्याला 4 पाऊंड या दरानं म्हणजे महिन्याला 250 रुपये नियमित भत्ता मिळत असतो. वृद्ध स्त्री पुरुषांवर सवलतींचा वर्षाव होत असतो. नियमित पेन्शन तर मिळतंच, पण 60 वर्ष उलटून गेली की बस रेल्वे निम्म्या दरानं, नाटक सिनेमा निम्म्या दरात. इतकंच नव्हे तर केशकर्तनालयातल्या वृद्धांसाठी सवलतीचे दर असतात. आजारी माणसांना स्वच्छ नितळ हॉस्पिटलात मोफत आणि अत्यंत नम्र सेवा मिळते. प्रत्येक आजारी माणसाचं पथ्यपाणी जमेस धरून त्याला हॉटेलमध्ये देतात तसं मेन्यू कार्ड दिलं जातं आणि रुग्णाच्या आवडीनिवडीप्रमाणे त्याला लंच डिनर मिळतं. प्रसूतीसाठी हॉस्पिटलात आलेल्या स्त्रिया 2-3 दिवसात घरी परततात. बाळंतपणासाठी सासूबाईंना आणण्याची पद्धत नसल्यामुळं बाळंतिणीची देखभाल करण्यासाठी जरुरीप्रमाणे हॉस्पिटलतर्फे खास दाईची नेमणूक केली जाते. कामगार संपावर गेले की त्यांच्या बायका मुलांच्या पालन पोषणाचं दायित्व सरकारवर असतं. कामगार संघटना कुटुंबियांना भत्ता देतातच, पण कामगाराच्या पत्नीनं मागणी केल्यास संप मिटेपर्यंत सरकार तिला भत्ता देत राहतं. बायका मुलं उपाशी मरतात म्हणून अगतिक होऊन संप फोडण्याची पाळी कामगारांवर कधी येत नाही. मी इंग्लंडमध्ये असताना वर्तमानपत्रात एक घटना गाजत होती. आपल्या बाळाच्या प्रकृतीविषयी विनाकारण काळजी करण्याची काही आयांना सवय असते. मूल नुसतं किरकिरलं की अशा आया डॉक्टरांकडे धाव घेतात. अशीच एक इंग्रज आई आपल्या 1.5 वर्षाच्या मुलाला घेऊन पुन्हा पुन्हा हॉस्पिटलात जात होती. त्यामुळे त्या मुलाच्या वाढीवर वाईट परिणाम होईल म्हणून सरकारच्या सामाजिक सुरक्षा खात्यानं 1-2दा सूचना केल्यावर शेवटी चक्क त्या मुलाला ताब्यात घेतलं. त्या अतिहळव्या आईची मुलाखत, डॉक्टरांची मुलाखत, बालमानसशास्त्रज्ञांचे लेख, वाचकांची पत्र अशा प्रकारे बरेच दिवस या घटनेनं वृत्तपत्रांना खाद्य पुरवलं. केवळ शासन नागरिकांची सर्वतोपरी काळजी वाहतं असं नाही. एक नागरिक दुसऱ्या नागरिकाची अशीच काळजी घेतो. जेनेट टेट नावाची एक 13 वर्षांची मुलगी शाळेत जाताना अचानक नाहीशी झाली. तिच्या शोधासाठी वृत्तपत्र, TV, सर्वसामान्य नागरिक यांनी जे रान उठवलं ते सहजासहजी विसरता येण्यासारखं नाही. स्कॉटलंड यार्डपासून शाळा कॉलेजमधले विद्यार्थी जेनेटचा शोध घेत होते. तिचा पत्ता लागत नाही म्हणजे काय, लागलाच पाहिजे. आपल्याला जणू ते आव्हानच आहे अशा जाणीवेने ब्रिटनमधील प्रत्येक माणूस तिचा शोध घेण्याचा आपल्या परीनं प्रयत्न करत होता. TVवर तिचे फोटो काय, अनेक नागरिकांनी तिचा पत्ता लावणाऱ्यासाठी जाहीर केलेली मोठमोठी बक्षिसं काय, एका बेपत्ता मुलीसाठी अवघं राष्ट्र व्याकुळ झालेलं. माणसाच्या जीविताची इंग्रज माणसाला इतकी मातब्बरी वाटते म्हणूनच पादचारी रस्ता ओलांडताना मोटारवाले शांतपणे थांबून असतात. कर्कश हॉर्न वाजवत नाहीत की मरायचंय काय असा उर्मट प्रश्न करत नाहीत. सरकार काय, माणसं काय, माणसांना माणसांसारखं वागवतात एवढाच त्याचा अर्थ. मात्र इंग्रज समाजातले माणसामाणसामधले संबंध व्यापारी पद्धतीचे तुटक असे असतात. नात्यागोत्याचे रेशमी बंध त्यांना जखडून टाकत नाहीत. भारतीय संस्कृतीत मुरलेल्या मनाला हे खटकल्याशिवाय राहत नाही. तीर्थरूपांच्या पायातले शूज मुलाच्या पायात चपखल बसू लागले की मुलगा स्वतंत्र जीवन जगू लागतो. मुलगा पोटापाण्याला लागत नाही म्हणून उपाशी वा अर्धपोटी राहण्याची पाळी वृद्ध आईवडिलांवर येत नाही. सरकार वृद्धांची सर्वतोपरी काळजी घेतं हे खरं, परंतु दोन्ही वेळचे जेवण आणि संध्याकाळी बिअरचे 4 घोट मिळाले म्हणजे माणसांच्या सर्व भुका भागत नाहीत. मी हेस्टिंग्जला गेलो होतो तेव्हाचा तिथला प्रसंग आठवतो. हेस्टिंग्ज हे समुद्रकाठचं रमणीय ठिकाण. गावाची रचना चमत्कारिक आहे. डोंगर माथ्यावर छोटी घरं आहेत आणि तिथं पोचायला ट्रॉली ट्रेन आहे. शहरापासून एका बाजूला असलेल्या या गावाच्या लोकसंख्येत मुख्यतः वृद्धांचा भरणा आहे. 90% अधिक लोक वृद्ध असावेत. दुपारी 3 वाजता कोवळं ऊन पडलेलं होतं आणि लंच आटपून शेकडो वृद्ध मंडळी समुद्रकिनाऱ्यावरल्या बायकांवर तासनतास बसून होती. त्यांच्या नजरेतला भकास शून्यपणा पाहवत नव्हता. मी कशीबशी एका बाकावर जागा मिळवली आणि पलीकडे बसलेल्या एका वृद्धाला म्हटलं, काय रमणीय दृश्य आहे. खंद उडवून तो हसला आणि मग म्हणाला, हे सुख 2-4 महिने. एकदा पाऊस सुरू झाला किंवा बर्फ पडू लागला की महिनोन महिने घराबाहेर पाऊल टाकता येत नाही. विल्यम माउंटन हे त्याचं नाव.
लंडनला तो बँकेत काम करत होता आणि त्याची बायको एका हॉटेलात नोकरीला होती. एक मुलगा बर्मिंगहॅमला आणि दुसरा मुलगा लंडनच्या एका उपनगरात. गेल्या वर्षी बायको गेल्यापासून तो एकटाच हेस्टिंगला राहत होता. एकाकी भकास आयुष्य जगत होता. मुलांकडे कधी जात नाही? मी विचारलं. छे, मुलंच ख्रिसमसला येऊन भेटतात. 1-2 दिवस बायका मुलांना घेऊन राहून जातात. वेळ मिळाला आणि आठवण झाली तर माझ्या बर्थडेला कार्ड पाठवतात. बस. भारताविषयी, भारतीय समाज जीवनाविषयी त्यानं अनेक प्रश्न विचारले. समोरच्या ऑटोमॅटिक मशीनमध्ये 20 पेन्सची नाणी टाकून त्यानं वेफर्सचा पुडा आणून मला दिला. मी त्याचा निरोप घेताना म्हटलं, माउंटन साहेब, तुम्हाला आमच्या इंडियाला आलं पाहिजे. आता कसला येतोय? रुथ होती तेव्हा कदाचित मिळून प्रवास केला असता. ती गेली, मी अगदी एकाकी झालो आहे. अशी छान हवा पडली की बरं वाटतं. पण घरी बसून राहावं लागलं की भयंकर कंटाळा येतो. पटदिशी मेलो बिलो तर मुलांना किती दिवसांनी बातमी कळेल कोण जाणे. म्हातारपण म्हणजे शापच वाटत असेल त्याला. एकदा मी, वर्टी, त्यांची दुबईहून आलेली मुलगी व 4 वर्षांची नात आरोही अशी बार्किंग स्टेशनवरून बसनं इल्फर्डला निघालो होतो. आरोही आजोबांच्या मांडीवर उड्या मारत होती. त्यांच्या गळ्यात हात घालून काही बाई बडबडत होती. पलीकडे बसलेली एक जख्ख म्हातारी कौतुकानं आरोहीची दंगामस्ती पाहत होती. वर्टींना तिनं विचारलं, तुमची नात वाटतं? हो, माझी एकुलती एक नात, वर्टी उत्तरले. माझी नात अगदी हिच्या वयाची आहे, तिनं न विचारता सांगितलं. हे सांगताना मानवी जीवनातलं सारं वात्सल्य तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर गोळा झालं होतं आणि डोळ्यात मात्र होतं अपार कारुण्य. कातडीचा रंग काळा किंवा गोरा, नातवंडांना खेळवत म्हातारपण सुखात घालवायची इच्छा सगळ्याच आजोबा आज्यांना असणार. या सामान्य आनंदाला ती पारखी झाली होती हे तिच्या पारदर्शी चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालं होतं. सोमय्या प्रकाशनच्या डॉक्टर कोशेंनी मला पुन्हा पुन्हा सांगितलं होतं, सेसेक्स परगण्यात पेस्टॅलॉत्सी व्हिलेजमध्ये मुलांच्या शिक्षणाचा एक विशेष प्रयोग चालला आहे, तो पाहायला विसरू नका. पेस्टॅलॉत्सी नावाचा एक शिक्षणतज्ज्ञ स्वित्झर्लंडमध्ये होऊन गेला. विविध देशातील मुलांना एकत्र आणून त्यांना व्यावसाय शिक्षण द्यायचं, विशेषतः अविकसित देशातील मुलांना तंत्रशिक्षण द्यायचं, त्यांना स्वावलंबी करायचं अशी त्यांची कल्पना होती. त्यापासून स्फूर्ती घेऊन बॅटल गावापासून जवळच 1960मध्ये एक खेडं वसवण्यात आलं. नायजेरिया, जॉर्डन, थायलंड, तिबेट, व्हिएतनाम आणि भारत या 6 देशातील मुलं इथे एकत्र राहत असतात. प्रत्येक देशातील मुलांसाठी वेगळं हाऊस आहे. इंडिया हाऊसमध्ये सगळी मुलं मराठी. त्यांच्या हाऊसकीपर सौ पारखी या मुंबईत एका शाळेत शिक्षिका होत्या. वेगवेगळ्या घरात राहून ही मुलं आपल्या देशाच्या संस्कृतीची जपणूक करतात आणि त्याचबरोबर दिवसातला बराच वेळ एकत्र खेळण्यात, गप्पा मारण्यात घालवतात. मी इंडिया हाऊसमध्ये गेलो आणि तिथल्या मुलांनी माझ्या हातात मोदक ठेवले. गणेश चतुर्थी नुकतीच पार पडली होती आणि मला तर त्याचा पत्तासुद्धा नव्हता. इंडिया हाऊसमधल्या मराठी मुलांनी गणपती बसवला होता. रात्री सर्व देशांची मुलं आरत्यांसाठी यायची. वॉर्डन गेल हे सुद्धा सपत्नीक येऊन टाळ वाजवायचे. आतापर्यंत शेकडो मुलांनी इथे राहून शिक्षण घेतलं आहे आणि मायदेशी परत जाऊन थायलंड विद्यापीठात रसायनशास्त्र शिकवण्यापासून भारतात कम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून काम करण्यापर्यंत विविध प्रकारची सेवा चालू ठेवली आहे. इंडिया हाऊसमधली 4 मुलं साने गुरुजींच्या दापोलीची होती. 8-10 वर्षांची. गरीब घरातली ही मुलं शिक्षण संपल्यावर मायदेशी परत येऊन आपल्या ज्ञानाचा लाभ देशाला देणार होती. बालपणापासून जगातल्या अन्य देशातील मुलांबरोबर राहिल्यामुळे त्यांच्या मनाची मशागत उत्तम प्रकारे होणार होती. अशी अनेक मनं अनुभव समृद्ध करायचं काम त्या छोट्याशा खेड्यात शांतपणे फारसा गाजावेजा न करता चाललं होतं. वॉर्डन गेल यांनी आपुलकीनं आम्हाला आपल्या घरी बोलवलं. 65 वर्षांचे गेल आपल्या पत्नीबरोबर गेली 10-12 वर्ष पेस्टॅलॉत्सीमध्ये राहत आहेत. मुलं आपापल्या संसारात रमलेली. मी 2 आठवड्यात लंडनचा कोपरानकोपरा पायाखाली घातल्याचं सांगितलं तेव्हा ते कौतुकानं हसले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते म्हणाले. मी लंडन शहरात 22 वर्ष राहत होतो, पण टॉवर ऑफ लंडन कधी आत जाऊन पाहिलं नाही. मी म्हटलं, तुम्हाला ते पाहायची गरजच काय?
तुम्ही टुरिस्ट थोडेच आहात माझ्यासारखे. ते मोठ्यांदा हसले. मध्येच थांबून बायकोला म्हणाले, तुझा लाडका आला बरं का, तो पहा खिडकीबाहेर बसलाय. मी गोंधळलो. मिसेस गेलनं नाकावर बोट ठेवलं, काही बोलू नकाची खूण केली व आम्हाला डायनिंग रूममध्ये नेलं. तिथे एक मुठभर निळभोर पिवळ्या चोचीचं पाखरू मान वेडीवाकडी करून इकडं तिकडं पाहत डायनिंग टेबलावर बशीत ठेवलेले दाणं टिपत होते. लिव्हिंग रूममध्ये आल्यावर मिसेस गेल म्हणाल्या, हे आमचं लाडकं पाखरू न चुकता 2दा येतं, सकाळी आणि सायंकाळी. वर्षभर त्याची खेप कधी चुकली नाही. त्याच्या येण्याच्या वेळी आमच्यापैकी कोणीतरी एक घरी राहतं. आमची चाहूल लागल्याखेरीज आत येत नाही ते. तो पक्षी म्हणजे आमचं नातवंडच आहे म्हणा ना, गेल उद्गारले. आपलं हरपलेलं सुख कोण कशात शोधतं ते सांगता यायचं नाही. इंग्लंडमध्ये आमचे भारतीय राहतात तरी कसे हे पाहायची उत्सुकता होती. मराठी माणसांना भेटण्यात वेळ फुकट दवडू नका अशी प्रेमळ सूचना अरविंद गोखले यांनी केली होती. पण मुंबईहून मी इंग्लंडला निघालो तेव्हा अनेकांनी आपल्या सख्या मावस चुलत भावांचे पत्ते दिले होते, फोन नंबर दिले होते. तुम्ही त्याला भेटायला गेलात तर त्याला फार आनंद होईल अशी ग्वाही दिली होती. तेव्हा टेस्ट केस म्हणून मी एका गृहस्थांना फोन केला. तो त्यांच्या सौभाग्यवतींनी घेतला. तुमच्या यांचे मावसभाऊ मुंबईला आहेत, त्यांनी तुम्हाला भेटायला सांगितलंय म्हणून. असं होय. त्याचं काय आहे, हे आणि मी दोघंही नोकरी करतो. विकेंडला फार बिझी असतो. कुठं पार्ट्या, पिकनिक. तिच्या आवाजातली पुणेरी झाक मी ओळखली आणि इंग्लंडमध्ये बरेच वर्ष राहून आलेला पुणेरीपणा शाबूत ठेवल्याबद्दल मी तिचं मनातल्या मनात कौतुक केलं. मी म्हटलं, ठीक आहे, पुन्हा कधीतरी. नाहीतर तुम्ही असं करता का, येत्या शनिवारी इथे महाराष्ट्र मंडळात मुलांचे कार्यक्रम आहेत. नानासाहेब गोरे येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. आमचा 4 वर्षांचा रॉबिन फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेणार आहे. तुम्ही याल का? बघा तरी तो इथं राहिल्यानं किती चुणचुणीत झाला आहे. इंग्लिश फाडफाड बोलतो. त्याचा इन्स्टंट फोटो काढून यांच्या मावसभावाकडे एक नेऊन द्या, मग याल ना. मी नानासाहेब गोरेंना इंडिया हाऊसमध्ये 2दा भेटलो होतो. रॉबिनचं कौतुक करायला महाराष्ट्रीय मंडळात जाण्यात मला रस नव्हता. मी रॉबिनच्या वडिलांचा आणि महाराष्ट्रीयांचा नाद सोडून दिला. मात्र चन्नी अरोरांबरोबर उत्तर भारतीय, बंगाली, पंजाबी मंडळींच्या घरी मुद्दाम जाऊन आलो. लंडनमध्ये भारतीय लोक खूपच आहेत. चेरिंग क्रॉस, व्हाईट हॉल, व्हिक्टोरिया या भागात हिंडताना साड्या नेसलेल्या स्त्रिया व धोतर नेसणारे पुरुष सर्रास दिसतात. फेटा घालणारे सरदारजी तर असंख्य. तंदुरी चिकन, कबाब, भेळपुरी, बटाटेवडे विकणारी अनेक हॉटेल आहेत. एका साडीच्या दुकानातून मी एक साडी सौसाठी घेतली. मुंबईला आल्यावर ती मुंबईच्याच एका मिलची असल्याचं आढळून आलं. तरी पण सौ ती इम्पोर्टेड साडी म्हणून मिरवत असते. इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांची स्थिती मोठी चमत्कारिक आहे. भारतात शिकून इंग्लंडला आलेले व तिथं चांगल्या पगारावर नोकरीवर असणारे लोक मोठ्या ऐशोआरामात राहतात. सर्वसामान्य माणसाकडं तिथं गाडी असते. सर्व प्रकारच्या सुखसोयी घरात असतात. मी काहींच्या घरी डिनरला गेलो, काहींच्या घरी कॉकटेल पार्टीजना. त्यांच्याशी गप्पा मारताना आढळून आलं की बरेच लोक अनेक वर्ष मायदेशी गेलेले नाहीत. भारताची हवा त्यांना मानवत नाही म्हणे. उकाड्यामुळे त्यांच्या अंगावर रॅश उठतो, धुळीमुळे त्यांचा जीव कासावीस होतो. तुमच्या इंडियामध्ये काय गर्दी हो, पॉप्युलेशनवर कंट्रोल घाला बुवा तुम्ही, एका बंगाली माणसानं मला बजावलं. जणू काही वाढत्या लोकसंख्येला मीच जबाबदार होतो. तुमची मुलं रमतात का तिथं? मी एका लखनौवाल्याला प्रश्न केला. छे हो, मुलं 2 दिवसात बोर होतात. मागं मी मुलांना घेऊन 1.5 महिना आमच्या घरी गेलो, लखनौपासून 40 मैलावरल्या खेडेगावात. परत आल्यावर त्यांचं इंग्रजी इतकं बिघडलेलं होतं, त्या इंग्रजी बोलताना गावढळ हिंदी हेल. मग मी ह्यांना सांगितलं, मुलांचं शिक्षण होईपर्यंत त्यांना इंडियात न्यायचं नाही. सौभाग्यवती म्हणाली. आपलं उत्तरांग जीनमध्ये कसंबसं कोंबवून लखनौवाल्याची घरवाली माझ्यासमोर बसली होती. मी आलो म्हणून त्यानं सैगलची LP काढली. जब दिल ही टूट गया सुरू झाली. लखनौवाल्याच्या मुलांनी ती मध्येच बदलून सॅटर्डे नाईट फीवरमधली LP सुरू केली. पाहिलं, इंडियातलं त्यांना काहीच आवडत नाही, घरवाली अभिमान वजा कौतुकानं म्हणाली. एकदा एका उत्तर भारतीयाकडे मी बर्थडे पार्टीला गेलो होतो. त्याच्या 16 वर्षाच्या मुलीचा बर्थडे होता. नाव सँड्रा.
पॉप म्युझिक सुरू होतं आणि कॉकटेलचे ग्लास रिकामे करत इंग्लंडला स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबातले तिचे बॉयफ्रेंड्स आणि गर्लफ्रेंड्स अंगात हिव भरल्यासारखं नाचत होते. दोन्ही हात मागे फेकून छात्या पुढं काढून छोट्या खोलीत मंडळी बेभान होऊन नाचत होती. मी ते दृश्य एका कोपऱ्यात उभं राहून विमनस्कपणे पाहत होतो. दोरी तुटल्यामुळे केविलवाणे दिसणारे ते पतंग. इंडियाबद्दलची लाज मनात बाळगणाऱ्या या मंडळींचं भवितव्य काय कोण जाणे. आज तरी इंग्लंडमध्ये इंडियन्सकडे तुच्छतेने पाहिलं जातं असा अनुभव आहे. शिष्टाचार गोरा माणसाच्या रोमारोमात भिडलेला, त्यामुळे वरून तो इंडियन्सशी आदबीनं वागतो इतकंच. आज भारतीय लोक वेगवेगळ्या फर्ममध्ये वरच्या पदावर आहेत खरे, पण एका विशिष्ट हुद्द्यानंतर त्यांना बढती मिळत नाही, दिली जात नाही. त्यांचे प्रमोशन्स थांबवण्यात येतात. हॉस्पिटलमध्ये अनेक भारतीय डॉक्टर्स भरपूर पैशाच्या आशेनं काम करतात, पण तिथं ऑपरेशन करण्याची, मोठमोठी जबाबदारीची कामं पेलण्याची त्यांना संधी दिली जात नाही. कोणत्याही डिपार्टमेंटची हेडशिप इंडियन डॉक्टर्सना मिळत नाही. मी तिथं असताना एक मनोरंजक घटना घडली. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये सेल्सगर्लच्या 2 जागा भरायच्या होत्या. 2 भारतीय मुली मॅनेजरला जाऊन भेटल्या. तेव्हा त्या जागा आत्ताच भरल्या असं त्यानं निक्षून सांगितलं. त्या भारतीय मुलींना शंका आली. त्यांनी आपल्या 2 ब्रिटिश मैत्रिणींना अर्ज घेऊन मॅनेजरकडे पाठवलं. मॅनेजरनं त्या गोऱ्या मुलींना तात्काळ कामावर घेण्याची तयारी दर्शवली. त्या गोऱ्या मुलींनी भारतीय मैत्रिणींना त्या प्रकरण सांगितलं. प्रकरण सरकारपर्यंत गेलं. सेग्रेगेशनबद्दल डिपार्टमेंटल स्टोअरला दंड झाला व त्या 2 भारतीय मुलींना कामावर घेण्याची स्टोअर्सच्या मॅनेजरवर सक्ती करण्यात आली. अर्थात सगळ्याच कथांचे शेवट असे गोड होतात असं नाही. एकूणच तिथं भारतीयांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून वागवलं जातं. इंग्लंडमधली अनेक वृत्तपत्रं मी कुतूहलानं रोज वाचत असे. त्या पत्रात भारताविषयी बातमी नसायचीच. 2 महिन्यांच्या काळात भारताविषयी एकुलती एक वार्ता प्रसिद्ध झाली. उत्तर प्रदेश व बंगालमध्ये आलेल्या प्रचंड पुराविषयी. क्वचित इंदिरा गांधींची मुलाखत. भारत ब्रिटिश वृत्तपत्रांच्या खिसगणितीतही नाही. ज्या देशावर आपण 150 वर्ष राज्य केलं, ज्या देशात दरवर्षी पूर आवर्षणं येत असतात, ज्या देशातील लोक नोकऱ्यांसाठी जगभर वणवण फिरत असतात, असा एक प्रचंड लोकसंख्येचा दरिद्री देश ही ब्रिटनमधील भारताची इमेज. लंडनमध्ये शॉपिंग करणं हा एक मोठाच आनंद असतो. तिथली प्रचंड डिपार्टमेंटल स्टोअर्स पाहूनच डोळे निवतात. 5-7 मजली स्टोअर्स, प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी एस्केलेटर. अंतर्भागात कमालीची स्वच्छता, शिस्तीनं उघड्यावर ठेवलेल्या पिनपासून पियानोपर्यंतच्या विविध वस्तू, प्रत्येक वस्तूवर किमतीची चिठ्ठी डकवलेली. नाईट्स गार्डन जवळच्या हॅरड या प्रचंड महागड्या स्टोअर्समध्ये गेलो. आम्ही बाई ही वस्तू हॅरडमधून घेतली अशी लंडनच्या वनिता मंडळात या स्टोअर्सची तारीफ केली जाते. 1000 रुपयांची पर्स, 60,000चा पलंग अशा तिथल्या किमती. तिथं किमती वाचायच्या नाहीत, वस्तू नुसत्या पाहायच्या. ऑक्सफर्ड स्ट्रीटवरली दुकानं प्रेक्षणीय. मार्क अँड स्पेन्सर्स, लिटिल वुड्स, बूट्स यासारख्या स्टोअर्सच्या शाखा सर्व इंग्लंडभर पसरलेल्या. मार्क अँड स्पेन्सर्सचे मालक जो. अरब लोकांचं ज्यूंशी हाडवैर, पण या फर्ममध्ये वस्तूंच्या दर्जाची हमी. त्यामुळे बाहेरून येणारे अरब तिथला माल खरेदी करतात आणि मार्क अँड स्पेन्सर्सच्या पिशव्या बिल फाडून टाकतात. या दुकानात प्रवेश करताना माझ्यासारख्याला एकच भय वाटत असतं, इथं शॉपलिफ्टिंगबद्दल आपल्याला कुणी पकडणार तर नाही. वस्तू उघड्यावर ठेवलेल्या, त्यामुळे कुणी मुद्दाम कुणी न कळत त्या खिशात व पर्समध्ये टाकतो. पण दुकानाच्या कोपऱ्याकोपऱ्यातून तुमच्यावर पाळत असते. तुमच्या मागोमाग डिटेक्टिव्ह फिरत असतात. एखादी वस्तू तुम्ही आपल्यापाशी ठेवून बिल न देता दुकानाबाहेर पाऊल टाकलत की तुम्हाला तात्काळ पकडण्यात येतं. मग प्रचंड दंड. वृत्तपत्रात पहिल्या पानावर नावानिशी बातमी. रोज अशा वार्ता छापून येत असतात. एकदा एक अरब स्त्रीला शर्ट चोरल्याबद्दल 500 पाऊंडचा दंड झाला. एका सुप्रसिद्ध हिंदी सिनेनटीवर शॉपलिफ्टिंगबद्दल खटला भरण्यात आला. रिचर्ड जिकिन्स नावाच्या एका गृहस्थानं शॉपलिफ्टिंग करून आपल्या राहत्या घराचं डिपार्टमेंटल स्टोअर करून टाकलं. त्याच्या घरी 90,000 पाऊंड किमतीच्या 1100हून अधिक वस्तू सापडल्या. रंगीत टीव्ही सेट्सपासून स्वेटर्सपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू. फॉइल्सच्या दारात एका संभावित शर्विलकाला पकडण्यात आलं. त्याच्याजवळ काय मिळालं? शॉपलिफ्टिंग
हाऊ टू प्रिव्हेंट इट या पुस्तकाच्या 6 प्रती. त्या बातम्या वाचून आपण उगाचच घाबरून जातो. मी जर अशा दुकानात गेलो की वस्तू घ्यावीशी वाटली म्हणजे ती हातात घेऊन तात्काळ पैसे देऊन मोकळा व्हायचो. एकदा मी अजयसाठी छोटा मॅग्निफाईंग ग्लास घेतला आणि तो हातात ठेवून एस्केलेटरवरनं 3ऱ्या मजल्यावर आलो. पण मग एकदम ध्यानात आलं की ग्लासचे पैसे आपण तळमजल्यावर दिलेच नाहीत. माझ्या डोळ्यापुढे काजवे चमकले. थंडी असून मला घाम फुटला. मुंबईच्या प्राध्यापकाला शॉपलिफ्टिंगबद्दल अटक अशा बातम्या डोळ्यापुढं नाचू लागल्या. मी खाली धावत गेलो. माझी धावपळ बिल करणाऱ्या सुबक ठेंगणीच्या ध्यानी आली. ती हसून म्हणाली, डोंट वरी, जोपर्यंत तुम्ही आमच्या स्टोअर्सच्या बाहेर पाऊल टाकलेलं नाही तोपर्यंत तुम्हाला वस्तू हाताळण्याचा, ती एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर नेण्याचा, पुन्हा जागेवर ठेवण्याचा पूर्ण हक्क आहे. परंतु हा हक्क उपभोगण्याची माझी कधी हिंमत झाली नाही. डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये नेहमीच गिऱ्हाईकांची प्रचंड गर्दी उसळलेली असते आणि लक्षावधी पाऊंडांची खरेदी विक्री रोज होत असते. हे एका अर्थी इंग्लंडच्या अर्थकारणाच्या दृष्टीनं हितावह असतं. लोक कमी खर्च करू लागले तर इंग्लंडची अर्थव्यवस्था ढासळून पडेल. आपल्याकडे रद्दीचे रिकाम्या बाटल्यांचे पैसे मिळतात. अनेकांच्या घरी महिन्याच्या शेवटी भाजीपाल्याचा खर्च रद्दी विकून मिळालेल्या पैशातून होत असतो. इंग्लंडमध्ये रद्दी सांभाळून ठेवण्याची पद्धत नाही. रोजचं वर्तमानपत्र वाचून झालं की केराच्या टोपलीत टाकायचं. रिकाम्या बाटल्यांचीही तीच गत. अनेक हॉटेलात चहा कॉफी प्यायला प्लास्टिकचे सुबक पेले मिळतात. चहा पिऊन झाला की हे कप फेकून द्यायचे. मोटार गाड्या जुन्या झाल्या की त्यांचे हाल कुत्रा खात नाही. बऱ्या अवस्थेत असलेल्या शेकडो गाड्या एकमेकींच्या अंगावर हताशपणे विसावलेल्या जागोजागी दिसतात. लोक वर्षानुवर्ष एकच गाडी वापरत राहिले तर मोटार धंदे फटाफट बंद पडू लागतील. सेकंड हँड गाडी 200 पाऊंडाला मिळते, म्हणजे फक्त 3,000 रुपये. चांगली फोर्डची कोर्टिना गाडी, थोडीशी डागडुजी करून सगळ्या युरोपभर प्रवास करावा अशा अवस्थेतली गाडी फार जुनी झाली की ती कोणी घेतच नाही. पण मोडक्या गाड्यांच्या ढिगाऱ्याकडे ती ओढून न्यायला 30-40 पाऊंड मालकालाच खर्चावे लागतात. जगातल्या सगळ्या देशातील माल इंग्लंडच्या बाजारात मिळतो. फ्रान्स, जर्मनी यांसारख्या पुढारलेल्या देशातून आयात होणाऱ्या विविध वस्तूंशी स्पर्धा करायला ब्रिटिश उत्पादकांना भीती वाटत नाही. पण तैवानसारख्या छोट्या देशातून येणारा माल, तिथं मजुरी व एकूणच उत्पादन खर्च फार कमी असल्यानं इंग्लंडमध्ये स्वस्त मिळतो. तैवानहून आयात होणारे तयार कपडे इतके स्वस्त की इंग्लंडमध्ये तयार होणाऱ्या कपड्यांना फारसं गिऱ्हाईक मिळेना. मग तिथल्या कारखानदारांनी व व्यापाऱ्यांनी मोठी मोहीमच सुरू केली. वी वॉन्ट ब्रिटिश गुड्स अशा जाहिराती सर्वत्र फडकू लागल्या. टी शर्ट्सवरही ही घोषणा. यात गमतीचा भाग असा की वी वॉन्ट ब्रिटिश गुड्स अशी जाहिरात असलेले टी शर्ट्स मेड इन तैवान होते. तर असा हा इंग्लंड, परंपरेची प्राणपणानं जपणूक करणारा, माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी म्हणून खऱ्या अर्थानं कल्याणकारी राज्य राबवणारा, न पेलणारी गोळी चढवल्यामुळं अडखळणारा, चाच पडणारा एक महान देश. सूर्य पश्चिमेकडे कलला आहे आणि शेकडो वर्षांच्या इतिहासाला साक्षी असलेली तमसा नदी मावळत्या सूर्यकिरणांकडे भयचकित मुद्रेनं पाहत संथपणे वाहते आहे. मंडळी, हे तुम्ही पाहिलं 1978 मधल्या लंडनचं वर्णन. सध्या संदर्भ खूप बदललेले आहेत हे आपण जाणतो, पण त्या काळी इंग्लंड कसं होतं आणि आज त्या सगळ्या सोयीसुविधा आपल्याकडे पण आलेल्या आहेत हे आपण अनुभवतोय, उपभोगतोय. तर उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन कथेसह. धन्यवाद.